फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण डाळ गंडोरीची भाजी बनवणार आहोत. तर ती अशी खानदेशात खूप प्रसिद्ध आहे ही डाळ गंडोरी आणि खायला ही खूप टेस्टी लागते. हिवाळ्यामध्ये ही भाजी बनवली जाते. खास करून पालेभाज्या भरपूर येतात हिवाळ्यात, सर्व प्रकारच्या भाज्या भेटतात, त्यामुळे ही डाळ गंडोरीची भाजी बनवली जाते. तशी गरमागरम मस्त बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत खाऊ शकता अशी मस्त डाळ गंडोरीची भाजी आपली बनवली जाते. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी 1 वाटी भिजवलेली तुरीची डाळ घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, नंतर फ्लावर, बटाटा, वांगे हे घेतलेले, कच्चे टोमॅटो 2 कापून घेतलेले आणि आंबट चुकाची भाजी घेतलेली, ती धुवून चिरून घेतलेली आणि मिरची घेतलेली आहे. हिरव्या मिरच्यांना अशा गोल पद्धतीने कापलं का मग त्याला अशी इथे गंडोरी म्हणतात, खानदेशामध्ये त्या मिरचीला गंडोरी म्हणतात. आणि शेंगदाणे घेतलेले, याच्यात पाहिजे तर तुम्ही सुकं खोबरं पण तुम्ही टाकू शकता. तर मग आता कुकर घेऊ. कुकरमध्ये आपल्याला हे सगळं शिजायला टाकायचं आहे. तर डाळ टाकून घेऊ आपण. घरात मग ज्या भाज्या असतील तुम्ही त्या टाकू शकता. त्याच्यात शेंगदाणे टाकलेले आपण, त्याच्यात नंतर कांदा टाकायचा आहे. वाटीवर 1 मोठा कांदा चिरून घेतलेला तो टाकायचा आहे. मग नंतर लगेचच त्याच्यात फ्लावर टाकायचं आहे, बटाटा टाकायचा आहे, वांगे टाकलेले, 2 वांगे घेतलेले होते ते चिरून घेतलेले. मग नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. कच्चा तो आपण जो आंबट चुका होता तो धुवून चिरून ठेवलेला होता तो टाकायचा आहे. आणि टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला. 2 टोमॅटो हिरवे कच्चे चिरून ठेवलेले होते मी, ते टाकायचे. आणि कमीत कमी आता ही आपली 1 वाटी डाळ होती ना, तर 2 वाट्या त्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि नंतर शिजायला ठेवायचं आहे. 2 वाट्या पाणी आपण त्याच्यात ओतून घेऊ आणि कुकरला झाकण लावून देऊ. आणि गॅसवर मग आपल्याला कमीत कमी याच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या, कारण डाळ आपली चांगली शिजली पाहिजे मऊ, म्हणून मग 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे. कुकरवर गॅसवर ठेवून देऊ आणि 3 शिट्ट्या घेऊन कुकर नंतर आपल्याला पूर्णपणे चांगला थंड होऊ द्यायचा आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर त्याची हवा निघून जाऊ द्यायची आहे आणि मग खोलून बघू. आता बघू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ आणि जो भाजीपाला आहे आपला तो व्यवस्थित असा शिजून झालेला आहे, एकदम सॉफ्ट असा शिजून झालेला आहे. बघू शकता एकदम मस्त असं शिजलेलं आहे. मग आता याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे. तर पळीच्या साहाय्याने किंवा रवी असेल तर रवीच्या साहाय्याने, नाही तर मग असं मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं. म्हणजे त्याचं सगळं असं एकत्र झालं पाहिजे. डाळ जो आपला भाजीपाला आहे तर त्याचं व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे. मग या हिशोबाने आपल्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता एकदम चांगलं असं मिक्स झालेलं आहे. कारण तुम्ही याच्यात आंबट चुक्याच्या भाज्या ऐवजी पालक बी टाकू शकतात. ज्यांना पालक, खानदेशात बरेच लोक पालकही टाकतात, आंबट चुकाही टाकतात, कारण आंबट चुक्यामुळे ना या भाजीची चव एकदम छान येते. आता हे बघू शकता तुम्ही मस्त असं गोठले गेलेले ते सगळं. मग आता आपल्याला याला फोडणी तयार करायची आहे. मग कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यात आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्तच ओतायचं आहे. आणि नंतर मग याच्यात आपल्याला 1 तेजपान, अगोदर मोहरीची फोडणी देऊन घेऊ आपण. तेल तापलं का चांगलं तर 1/2 चमचा मोहरी टाकायची अशी. लगेच मोहरी तडतडली तर मग त्याच्यातच लगेच आपल्याला तेजपान आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि जिरे टाकून घ्यायचे. आणि हे मसाले व्यवस्थित परतले गेले का लगेच त्याच्यात आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट, तर लसणाची जवळ 1 मोठी कांडी होती लसणाची सोलून ठेचून घेतलेली. अद्रकचा 1 इंचाचा तुकडा होता, मग तो पण ठेचून घेतलेला आहे आपण. आणि चांगलं ते परतून घ्यायचं आहे. मग नंतर ते परतून झाल्यावर लगेचच त्याच्यात आपल्याला सुकं खोबरं मी बारीक कापून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता, सुकं ओलं कोणतंही खोबरं तुम्ही टाकू शकता. तर हे शिजताना पण टाकतं बरेच जण, मी नंतर टाकलेले. आणि नंतर मग ते परतून झालं का लगेच त्याच्यात आपल्याला काळा मसाला जो घरामध्ये असतो तो गरम मसाला किंवा काळा मसाला तुम्ही टाकू शकता. आणि धना पावडर 1 चमच्यावर, हळद टाकायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे मसाले. गॅस कमी ठेवायचा नाही तर तुमचे मसाले जळू शकतात. असं 1 मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचा आहे तो मसाला. आणि लगेचच आपण जी डाळ शिजवून ठेवलेली, घोटून ठेवलेली ती त्याच्यात ओतून घ्यायची.
अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे. आता ही फोडणी आपली झालेली तयार व्यवस्थित अशी. आणि मग गॅस कमीच ठेवायचा आहे, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आता ही भाजी माझी 4 माणसांसाठी बनवली, 4 ते 5 माणसांची ही भाजी आपली तयार झालेली. वरून आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार, जसं मीठ लागेल तुम्हाला तसं टाकून घ्यायचं. आणि व्यवस्थित अशी ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची. आणि कमी गॅसवरच याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची, व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची. गोल म्हणजे डाळे अशी मस्त आपली ही डाळ गंडोरीची भाजी तयार झालेली. आता वरून याच्यात आपल्याला मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची. चांगली उकळी आली का मग त्याला कोथिंबीर टाकायची. काहींना पाहिजे असलं तर थोडंसं गुळाचा खडाही टाकतात त्याच्यात काही ठिकाणी, पण मी काही टाकलेला नाही. तर गुळाच्या खड्यामुळे या भाजीला आपल्या छान चव येते. अशी मस्त ही आपली डाळ गंडोरीची भाजी तयार झाली. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हिवाळ्यामध्ये ही डाळ गंडोरीची खाद्यशी रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर मस्त अशी आपली ही डाळ गंडोरीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही मस्त गरमागरम खाऊ शकता. किंवा डाळ बट्टी जरी बनवली याच्यासोबत तरी मस्त लागते. अशी मस्त ही रेसिपी आपली तयार झाली आहे. फ्रेंड्स, रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि सबस्क्राईब नक्की करा. काय सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागत नाही आहे.